महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। साक्री तालुका रोजगाव येथे सासरच्या लोकांकडून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ। रोजगाव येथील घटना असून या ठिकाणी बनाबाई सोमा सरगर यांची मुलगी ज्योताबाई हिचा विवाह गोरख लखा कोळपे यांच्याशी झाला होता। विवाह झाल्यानंतर ज्योताबाई हिला तिच्या पतीपासून दिवस गेले, त्यात तिचा पती तिला दररोज मारझोड करीत होता। मारझोड करत असताना तिच्या पोटात गंभीर दुखापत होऊन पोटातले बाळ मरून गेले। त्या संदर्भात सासरच्या मंडळींना मुलीकडील आई वडील दिनांक 13/11/2025 रोजी गुरुवारी सायंकाळी 5 वाजेला विचारणा करण्यास गेले असता मुलीच्या सासरच्या मंडळी तसेच नातेवाईकांनी मुलीच्या वडिलांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी सळयांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय। त्यात मुलीच्या वडिलांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून मुलीने तसेच आईने जोरजोरात आरडाओरड केली, परंतु कुणीही मदतीला धावून आले नाही। शेवटी त्यांना साक्री येथील पोलीस पाटील यांना विनवणी केली असता त्यांनी तेथील जवळच्या निजामपूर पोलीस स्टेशनला फोन करून पोलीस यांनी सदरच्या गुन्ह्याची नोंद करून त्यांना निजामपूर जैतान येथील सरकारी रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले। तेथील डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले। त्या ठिकाणी पुढील उपचार चालू असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे। तरी मारेकऱ्यांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोरात कठोर शासन व्हावे यासाठी पोलीस प्रशासनाने पुढील पावले उचलावीत आणि सासरच्या सर्व मंडळी तसेच नातेवाईक यांना तात्काळ अटक करण्यात यावी। सदरच्या घटनेची FIR यात नमूद असलेले सर्व गुन्हेगार यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि विवाहितेचा मानसिक तसेच शारीरिक छळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर मोठ्यात मोठे कलम लादून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। बनाबाई सोमा सरगर, मी राहणार रोजगाव। मुलीला नंदच्या घरी दिएर होती मी। नवऱ्याला बेदम मारलं मी। माझ्या 3 पोरं झाली। नंद आपल्या मुलीला इचराया गेली तर बाया तुझ्या गर्भ कसा काय पडला, तू 1 महिना झाला तुला वाड्यावर नेली, आम्हाला विचारलं नाही, शब्द बी विचारलं नाही। मी मुलीला विचारत होती का बाया तुझा गर्भ कस काय पडला, 3 मुलं झालं तवा नाही पडला, आता कसं काय पडलं, आम्हाला 3 रोजचे ऍडमिट करेल होते, आम्हाला कसं काय विचारलं नाही, आम्हाला फोन बी नाही लावला, आम्हाला कोणीच माहिती नाही केलं। आता गर्भ पाडून इथं घरी घेऊन आलं। घरी घेऊन मुलीला मी विचारत होती त्यांनी माणसाला गजानी भरपूर मारला। माणूस आवत थाकलत होता। आनंदनी जावयानी भाष्यानी यांनी सासऱ्यानी मुलीच्या सासऱ्याने यांनी भरपूर मारलं। मारून बेदम शेतात पाडून पळून गेलं। मी नंतरनी पोलीस पाटलाच्या अर्ध्या वाटव पोलीस पाटील सापडला, त्यांना मी बोलावून आणलं, रिक्षा करून आणली। पोलीस पाटलांनी रिक्षा करून दिली। पोलीस स्टेशनाला शेतामध्ये गेलं आणि माझ्या माणसाचं आडादड पडेल होता। माझ्या माणसाला पोलिसांना फोन लावला का शिरीट तब्येत आहे, भरवसा नाहीये, तर माझ्या माणसाला खूप मारलं। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।